हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी राधिका मोरे. मी आज मटणाची रेसिपी मटण बनवणार आहे. तर मी कसं बनवणार आहे तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही पण सुकट तशा खोबरं प्रकारे भेटतं. करा आणि तुमच्या इथं पण कमेंटमध्ये भेटत नक्की असेल तर सांगा नक्की कसं यूज झालं करा. ते. खोबरं भाजत आले तर आपलं. आपण सुरू कांदा करूया. भाजून घेतो. आता कांदा टाकू. कोणाकोणाला मटण आवडतं नक्की सांगा, कारण मला एवढं आवडत नाही, पण मिस्टरांना खूप आवडतं. आणि काल करायचं होतं, तर काल आमच्या इथे लाईटच गेलेली, त्यामुळे मिक्सर पण नव्हता, त्यामुळे आम्हाला करायला भेटलं नाही. सो मी म्हटलं चला आज आहे ना, आज करूया आपण. मी आज करायला घेतले. तुम्हाला कोणाकोणाला आवडतं मटण नक्की सांगा. आणि मी सांगते, माझं जे भाजून तयार झालेला आहे मसाला, आता हा मला वाटायचा आहे. पण तयार झालेले आहे. आता मी सोडले की थोडासा घ्यायचा आपल्याला कांदा, तिथे तेल तापत ठेवलेलं आहे. आता मी सोडलेलं आहे. मी कांदा टाकला आणि अद्रक लसूण टाकलं. आपलं जे वाटलेलं वाटण होतं ते टाकलं. म्हणजे जरा भाजून घेते. मस्तपैकी मटण आता तयार झालं. त्याच्यात कोथिंबीर टाकली मस्तपैकी. आता माझा नवरा तर जामच खुश होणार आहे, कारण जवळजवळ 2 आठवड्यानंतर मी आता मटण केलं आहे. कारण का श्रावण होता, त्याच्यानंतर मग ते सगळं गणपती, आत्ता आम्ही मटण केलं. तर की बघूया कशी वाटतंय, म्हणजे कसं झालंय मटण. असं वाटतं एक नंबर आहे. सर्वांना फोन. खाऊन बघा मग सांगा आवडलं का. नक्की. एक नंबर, एक नंबर. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मटण नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि बाकी बाय.